हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आपले बरेच दिवसानंतर ब्लॉग येत आहेत. ते गाईज आता आम्ही चाललो आहे मालवणला. आता वाजले पहाटेचे 2:30 वाजले आणि आम्ही झोपलोच ना, आम्हाला झोपच येत नाही आहे. तर आता सर्व कामं पॅकिंग वगैरे चालू आहे इथं एक साईडला, आणि पॅकिंग अर्धी झाली, अर्धी बाकी आहे. आणि आता इथे चिनू लसूण सोलते, कारण की मामाने सांगितलं जेवण घ्यायचं सोबत. त्यात चिनू दाखवते बघा. आई गई आणि रात्रीच्या 2:30 वाजता लसूण सोलते. कुठं जायचं असेल की झोपच नाही. मग मी इथं भाकऱ्या बनवते. हा बा तुम्हाला आता दाखवते, किचनमध्ये नेते बघा. आता इथं बसले भाकऱ्या भाजायला रात्रीच्या 2:30 वाजता. बोल आता मम्मी काहीतरी. जिरली हे बघा, मामाने सांगितलेलं काम करते आता. हे बघा, क्रिम्पिंग बिम्पिंग करून बसल्यात बायका सगळ्या, आणि इथं झोपलेत बाकीचे सगळे. सगळे झोपलीत आणि आम्ही तिघी जागेवर. आता या सगळ्यांची क्रिम्पिंग वगैरे केल्या मी केसांचे, आणि आता मी स्वतः माझा होता. आता ते सर्व आता मामा मावशी वगैरे सगळे झोपले. आम्ही 1 सेकंड पण झोपलो नाही. माझे डोळे फुटकले पण नाही झोपायसाठी. हे बघा, लसूण सोलणं चालू आहे गाईस. तर आता या ना, आता तसंच ब्लॉग आहे ना. डायरेक्ट आम्ही रेडी वगैरे झाली, आम्ही डायरेक्ट रेडी झालो आहे. आता मला मगाचं काय दाखवताना आलं, जेवणचं काम सर्व होतं. आता वाजले 5:30 तर आम्ही सर्वजण तयार झालो आहे. हे बघा, पप्पा इथं बसलेत. बोला काहीतरी, कधीच बोलत नाही ब्लॉगमध्ये. आता आम्ही चाललोय मालवणला, आणि तिने बॅगा बिगा सगळ्या ठेवल्यात. मी ते कार्ड दाखवलंच नाही, मला नाही माहिती. सो मावशी तयार होते तिथे, मी तुम्हाला सर्व नंतर दाखवते. 6 वाजले, निघालं आहे बघा. सगळी फुल गाडी पॅक्ड आहे, फुल चक्का जाम. चले आतमध्ये हो. हां काय हो. तर आता मी तुम्हाला सर्व दाखवेन. आता सगळे निघाले आहेत, गाडी एवढी फुल झाली ना, कपडे अर्धे बाहेरच आहे ते बघा. मी तुम्हाला सर्व दाखवते पुढे गेल्यावर. गाईज ढगं बघा, ही ढगं सगळं पॉल्युशन आहे. पोल्युशन आहे, या सर्व फॅक्टऱ्या. मामाने आज गाडी काय आम्ही चेमलोय पार. हेवी ड्रायव्हर बनलाय. 80 स्पीडला झालं आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोय फायनली. आता आम्ही चिपळूणला म्हणजे टच होऊ आता, म्हणजे थोड्या वेळात, किती वेळात काय माहीत, पण हो आता. आणि आता पेट्रोल पंपावर थांबलोय आणि इथं गाडीत बसलेत इथे. गाईज आता आम्ही पोचलोय अर्ध रस्त्यात. आता आम्ही मगाशी काय दाखवताना आलं झोपलेलो, आता चिपळूणला पोचलोय. आता घाट वगैरे सुरू झालंय. बोल हाय का बोली चाल. पारोसा आमचा गोल. मावशीची चुकी काय, लवकर न उठवला. सॉरी गाईज आहे बघा, यांनी माझी केस धरून ठेवली. मी याला सॉरी बोलणार. सगळ्यांनी चेपवले आणि खूप व्ह्यू आहे इथे. हा बघा, मला मारायला सुरू झालेलं आहे यांचं. मार मार गोलू मार. खोपडी तोड. सॉरी बोल. नाही मी नाही बोलणार तरी सुद्धा. सॉरी बोल. नाही बोलणार. सॉरी बोल. नाही बोलणार. बाजूला काय होतं सांग. हॉस्पिटल म्हणजे काय गाईज, तिथे हॉस्पिटल होता आणि हा त्याला मॉल बोललाय. तर आता तो बोलतोय मॉलच्या बाजूला काय होता, हत्तीपल. हातीपल होता गाईज, हातीपल, नॉट हॉस्पिटल. काही जणी माझी अजून केस धरलेली आहेत, सोडत नाही मी याला. अजिबात सॉरी बोलणार नाही बाबू. तू सोडशील ना मग केस. बाबी तू माझा अजिबात केस हत्तीपल. गाईज आता आम्ही परत थांबलोय CNG भरायला, आणि आता आम्ही ना 20 किलोमीटरवर आता पोचू गणपतीपुळ्याला.
ती झोपेतच आहे अर्धी, त्या अर्धी झोपेतच आहे. मी झोपलेली फक्त 1 तास, नंतर लगेच उठली. ते खडबडी रोड आला म्हणून आणि झोपलेली. ह्याला झोपा कशा येतात मला समजत नाही. तिथे बसलेलो ना. चलो गाईज, नंतर भेटू गणपतीपुळ्याला पोचल्यावर. हे बघा पप्पा गाईज. ए पप्पा हाय करा पप्पा. हाय. कुठं पोचलं सांगा. गणपतीपुळ्याला पोचलो आम्ही सगळी जण. वर्षापूर्वी आलो होतो याच पेट्रोल सीएनजी पंपावर, भरला होतं सीएनजी. आता परत इथेच चाललो. तिने ती जुन्या पुराण्या आठवणी अशा काढते, म्हणजे असं हे करते. या पेट्रोल पंपवर त्या इथं कुठंतरी बसलेल्या. आता हे नवीन केलंय बसायला, चांगली गोष्ट आहे बसायला केलंय. गाईज फायनली रूम भेटलेली आम्हाला. हा कर. पूर्ण 4 वर्षानंतर गणपतीपुळ्याला येते मी आणि ही आमची रूम आहे. तर आता मी तुम्हाला दाखवीन सर्व. इथे बघा सर्व. आता आम्ही तुम्हाला वरती गेल्यावर मी सगळं दाखवीन. तर गाईज आता मी तयार वगैरे झाली. मला मगाचं काहीच दाखवता नाही आलं. आता आम्ही चाललो आहे भूत बंगल्यात. गणपती मंदिरात जाऊ की नाही माहिती नाही. तर आता बघूयात, मी तुम्हाला सर्व दाखवीन. सगळ्यांची तयारी वगैरे झाली. आता मी तुम्हाला सर्व दाखवीन आम्ही कुठं कुठं फिरणार आहोत वगैरे ते. गाईज आता आम्ही हॉरर हाऊसमध्ये चाललो आहे इथे. आणि हिने या भूताला, या बारक्या भूताने धरलंय. आणि म्हणजे तीच बोली ना भूताच्या घरात जाऊया, म्हणून ते आता आम्ही हॉरर हाऊसला चाललो आहे. कुठे गेली, कुठं चाललं का हॉरर हाऊस भूत बघायला. आता तुम्हाला मी सर्व दाखवते पुढं काय आम्ही एक्सप्लोर करतोय ते. सो कनेक्टच राहा. हे बघा मॅजिक गार्डन, इथं सगळं मॅजिक वगैरे दाखवतात. सो मी तुम्हाला इथलं आतलं सर्व दाखवीन. गाईज आता आम्ही इथं आलोय. हे बघा, हे बघा गाईज आता आम्ही बुलबुलैयामध्ये आलोय. हे बघा गाईज, हे बघा. इथं कुठं चारशे नाही. ए हाय, हा बघ आता बाबू ठोकेल. गाईज हे बघा, इथं मॅजिक शो मध्ये बुलबुलैया. थांब ना, मजा तर घेऊ दे ना फुल. गाईज हे बघा, आम्ही मजा घेतो आता. या बघा गाईज, चला गाईज आता आम्ही रस्ता शोधतो आणि पुढे भेटतो. हे बघा पप्पा नाचतायत. हे कुठे जाशी उतर. गाईज आता आम्ही इथं फुल मजा करतोय. हा माहिती. हे बघा गाईज, हे बघा आम्ही इथं सगळी जण. चला गाईज पुढे गेल्यावर भेटू. कॅमेरा ऑफ करते आता, नाही तर ओरडतील ते. गाईज आता आम्ही आलोय बुलबुलैयामध्ये दुसऱ्यावाला. तर तुम्हाला मी आता दाखवते, थांबा. हे बघा, हे बाबा, हे बघा. हे बघा गाईज, गाईज बघा कसं वाटतं पडलो. नाही बाबा तुम्ही चला. आम्ही चाललो 3D शोला. इथे दाखवता नाही कारण की ओरडताय तिथले. कॅमेरा अलाउड नाही, कॅमेराचे पण पैसे तिथे. हा, मग आम्ही लपून काढतोय. तुम्हाला मी आता सर्व जेवढं भेटेल तेवढं मी दाखवेन. कनेक्ट राहा सोबत. बघा
गाईज आता आम्ही ते मॅजिक शो वगैरे सर्व फिरून वगैरे आलो. आता आम्ही आय थिंक गणपतीच्या दर्शनाला चाललो किंवा आम्ही जेवायला वगैरे जाऊ शकतो. सो तुम्ही आता कनेक्ट राहा सोबत. सर्व तुम्ही बघा. हागे तर मी तुम्हाला सर्व दाखवीन. सो खूप मज्जा आली. आम्ही गार्डनमध्ये जाम मज्जा केली. खूप पीसफुल एकदम शांतता आणि हिरवगार वातावरण आहे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. आता मी तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवेन कारण तिथे फुल ट्रॅफिक आहे. तर मी तुम्हाला सर्व दाखवते बॅक कॅमेरा करून. गाडी आली साईड. बघा फुल चक्का आम्ही पुढे गेल्यावर मी दाखवते. एंट्रन्स मला तिथलं दाखवताना आलं. तिथे गर्दी आणि समुद्र फुल खवळलेलं आहे. आणि इथे मंदिर आहे बघा बॅकलाच. इथं कॅमेरा अलाउड असेल की नाही माहिती नाही. मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. आणि हा बघा समुद्र. बाबू रडायला लागला तर आता समुद्रात जायचं. हां बाबूला एवढा करप. वाजले किती 1:30 जरा धावर आता. माझी चार्जिंग लो आहे. 2-3 वाजलेत. सो त्याला आता एवढ्या उन्हात पाण्यात जायचं आहे. सो मी तुम्हाला पुढे गेल्यावर सर्व दाखवते. कनेक्टच राहा. गाडी इथून आतमध्ये जायला लाईन आहे आणि आज भरपूर पब्लिक एवढे संकष्टी आहेत. पब्लिक बघा आज भरपूर पब्लिक आहे. आज कोण नाही एवढं. डायरेक्ट दर्शन आहे. मी तुम्हाला सर्व दाखवते पुढचं. कनेक्ट राहा. कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही. सोबतच राहा. भरपूर पब्लिक आहे. शिवा का पब्लिक भरपूर सारी आहे. गणपती मधला काय दाखवतात गाईज. इथून आतमध्ये जायला एंट्रन्स आहे. गाईचं आता मी इथं मंदिरातनं दर्शन घेतला आणि ती फोटो काढते मावशीचे. आणि आम्ही तर पोचले तर ती फोटो काढते म्हणून मी घेते ब्लॉग. ही बघा उमा मावशी त्यांचे फोटो आले. आमचे दोघे एकमेकांचे काढतो आम्ही. खूप गर्दी आहे. कमी गर्दी बघा खूप अशी गर्दी आहे. आणि बघा मस्त अशा गाईज मंदिर बघा. आपले व्लॉग आज अर्धे ती घेते अर्धे मी घेते. पाय पक्के वाजतायत. पक्के म्हणजे कडकच होते. आताच आमचं दर्शन वगैरे झालं. तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही थोड्या वेळानंतर भिजायला येणार आहोत. मी भिजली तर भिजली नाही तर नाही. कारण की माझ्या इथं लागलंय. ॲलर्जी उठले. मेकअप लावला मी त्याच्यावर. सो मी भिजली तर भिजली नाही तर नाही. तर आपण पुढे गेल्यावर भेटूया. हां तर आता बघूया व्हिडिओ वगैरे बनवायच्यात. सो कनेक्ट ना. मी तुम्हाला सर्व दाखवेन. काही आमचा बीचवरचा प्लॅन आय थिंक कॅन्सल झाला आहे असं वाटतं आहे. म्हणून आम्ही आता इथला मार्केट एक्सप्लोअर करतो आहे. हे बघा मी तुम्हाला सर्व कॅन्सल झालेला प्लॅन मी तुम्हाला सर्व आता दाखवते. इथलं कॅन्सल. गाईज आमची शॉपिंग वगैरे झाली मार्केट एक्सप्लोअर करून. आणि जाम कंटाळा आला हिला. आम्हाला अजून फिरायचं आहे. पण आता मावशीचा बोलतात चला घरी म्हणजे रूमवर. सो आता आम्ही रूमवर जाऊ आणि नंतर उद्या सकाळी आम्ही मार्लेश्वरला जाणार आहोत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. सो स्टे ट्यून. पप्पा आपला ब्लॉग एंड करते मी. आपला ब्लॉग आवडला असेल सकाळपासून मला मारते इकडे तिकडे. आपला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय गुड नाईट.